नाव आज घेणार नाही, फार लगेच दुश्मन सगळे करायचे नाहीयेत, आणि झाले दुश्मन तर साला कम्युनिस्टांना भीती बाळगण्याचं सुद्धा काम नाही. फक्त दोनच गोष्टी, अंगावरचे कपडे आणि जीव, एवढंच फक्त सातबाऱ्यावर आहे. बाकी सगळं जे आहे ते कर्जावर आहे, दवाखान्यात सहित सगळं कर्जावर आहे. त्यामुळे अजिबात घाबरण्याचं कारण नाहीये, बिलकुल. आणि ज्यांच्याकडून कर्ज घेतलं ना ते 2-3 जण इथं भाषण करून गेलेले आहेत. त्यामुळे गमावण्यासारखं काहीच नाहीये, बिलकुल नाहीये. म्हणून सांगतोय की केसावर फुगे विकणं बंद करा. एकदम ठामपणाने भूमिका घेतोय. नाही निर्णय झाला आणि तुम्ही नाही लढलात तर निवडणुका तुम्हाला लढायच्या आहेत. अकोले आणि संगमनेरमध्ये येत्या निवडणुका कशा होतात हे अकोले आणि संगमनेरचे लोक मग पाहून घेऊ. घराघरामध्ये घुसून तुमचे एव्हिन मशीन जे आहेत ते बाहेर काढून फोडून टाकल्याशिवाय अकोल्याची आणि संगमनेरची जनता राहणार नाही. आणि म्हणून आपसी राजकारण थांबवा, एकमेकावर केसावर फुगे विकणं थांबवा, लबाडी थांबवा. हे लोक तुम्ही काही बोलाल, काल ज्याला शिव्या घातल्या आज त्याचा सत्कार करायचा, काल त्याला वाटेल ते बोलले त्याच्याबद्दल आज चांगलं बोलायचं आणि लोकांनी तुमचं ऐकायचं. नाही चालणार. भूमिका ठामपणाने घ्यावी लागेल.